शिवलीलामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अर्पणा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमो त्याचे. स्कंद पुराणी सुत शौनकादिकांप्रती सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र. निंदोणी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले. जगदात्मा सदाशिव जयाशी वंदिती पद्मज रमा माधव आमनाय आणि वासव स्तविती जासी सर्वदा. शिवमहिमा नेनोणी अद्भुत दिवसा निशे दक्षिणिंदित नरमुंडमाळ अपवित्र बहुत गळा घालित कैसा हा. करी आले गज चर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने म्हण. भिक्षा मागे नर कपाळ घेऊन वसे स्मशानी सर्वदा. चिता भस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले. भ्रष्ट तितके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे. अभद्र तितके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले. ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे. यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदिन. तृतीय नेत्री प्रयाग्न वाटे त्रिभुवन जाळील. मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी. भक्त देखता नयनी बैसे देवणी अवघेची. दैत्यांचे देवण्यावर येणेची माजविले अपार. नकळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे. शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून. शिवे नाही दिदले अभ्युत्थान तेने दुःख क्षोभला. ऐसा दक्ष शिवासे निंदी यज्ञ न पूजे विभागी नेदी. पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली. शोभजंड करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात. याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावडे जया. जेणे निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ. मनुष्यान माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा. असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी. म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावू नये का. अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा. तेने सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलाविल्या. मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन. यावरी व बोले भाललोचन मृडानी प्रती ते धवा. म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी. लावण्य मृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे. तव पिता निंदक कुटिल मम द्वेषी दुर्जन खल. तू जाताची तत्काल अपमानिल शुभानने. ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन पहावे कल्पांती. ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला. म्हणे पितृसदना जावया लागून न पहावा कदाही मान. मग नंदीवरी आरूढोन दाक्षायणी चालिली. सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन. तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे. आपुलाल्या पूजास्थानी देव बैसविले सन्माने करुणी. एक सदाशिव वेगळा करुणी पूजेले ऋषी सुरवर. जैसा अडोगणांत मिरवे अत्रिसुत तैसा दक्ष मध्ये विराजत. शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने. भवानी जवळी आली ते वेळे देखोणे सुरवर आनंदले. परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहायची. नंदीवरणी उतरोणी पितया समीप आली भवानी. दक्ष मुखर मुरडोणी घाली ग्रंथी भूमंडळा. जगन्माता गुणनिधान न्याहाळून पाहे पितृवदन. म्हणे धुरे भरले नयन म्हणून न पाहे मदकडे. सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत. जन्नीकडे विलोकित तेही न पाहे ती येते. मनात दक्ष भावित इस कोणे बोलविलेथ. कन्या आणि जामात दृष्टी मज नावडते. आदी माया प्रणव रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. तिचा अपमान देखोणी भ्याले सकळ सुरवर. म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषांत. अपमान देखोणी उमा तेथ क्रोधे संतप्त जाहली. विज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडांत. उर्वी मंडळ डळमळत होय कंपित भोगेंद्र. वैकुंठ कैलास डळमळी कमल भवांडी हाक वाजली. कृतांत कापे चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता. हाक देऊनी शिवगण गेले शिवापाशी धावण. सांगती सर्व वर्तमान जे जे झाले दक्षगृही. ऐकता क्षोभला उमाकांत जेवी महाप्रणयींचा कृतांत. हाक देऊनी अद्भुत जटा आपटीत आवेशे. तो अकस्मात वीरभद्र प्रकटला तेथे. वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होणी प्रकटले. वाटे त्याची या तेजांत चंद्र सूर्य बुचकाळ्या देत. आकाश असे आसुडत 6 होत नक्षत्रांचा. कुंभिणी बुडाली देख चतुर्दश लोकी गाजली हाक. दक्षगृही बलाहक रक्त वर्षाव करीत असे. अवचित उकलली क्षिती दिवसा दिवा भीते बोभाती.
दक्ष अंगीची सर्व शक्ती निघून गेली तेधवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करुणी निघाला क्रोधायमान. 21 पद्मे दळ घेऊन मनोवेगे धाविनला. 60 कोटी गण घेऊन मागून धाविनला अपर्णा जीवन. पुढे शिवपुत्र धावून ख्याती केली दक्षयागी. वारण चक्र असंभाव्य त्यावर एकला लोटे कंठीरव. की विनायक घेतली धाव अपार अहि पाहोणी. आला देखोणी वीरभद्र पळो लागले देव समग्र. अवदाने सांडोनी सत्वर ऋत्विज पळाले ते ग्रणिया. आकांतला त्रिलोक प्रळय काळेचा पावक. धुमधुमीला ब्रह्मांड गोळक शक्रादी देव कापती. एकमळमूत्र भय विसर्जिती धोत्रे गळाली नेनतीक्षिती. कुक्कुटरूपे रोहिणीपती पळता झाला ते धवा. शिखी होऊनिया शिखी पळता झाला एकाएकी. यम आपुले स्वरूप झाकी बकवेश घेऊनिया. नैऋत्यपती होय काक शशक होय रसनायक. कपोत होऊनिया अर्क पळता झाला ते धवा. करी होणी वृत्रारी पळता भय वाटे अंतरी. नाना पक्षीरूपे झडकरी नवग्रह पळाले. मेंधियावरी वीज पडत दक्षावरी देवी अकस्मात. महावीर शिवसुत वीरभद्र पातला. षडबाहु वीर दैदिप्यमान असेल ता खेटक धनुष्यबाण. त्रिशूळ डमरू शोभायमान सायुध ऐसा प्रकटला. पुषाचे पाडिले दात भगदेवाचे नेत्र फोडित. खाडमिषा ओपडित ऋत्विजांच्या ते धवा. चरणी धरुणी आपटिले बहुतांचे चरण मोडिले. कितीकांचे प्राण गेले वीरभद्र देखता. मागुणी पातला शंकर तेने दक्षपृतना. मारिली सत्वर कुंडमंडप समग्र विद्वांसुनी जाळीला. देखोनिया विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष. पद्मज आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथोनी पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा त्वाम निंदिले कैसे विरूपाक्षा. तुझ लावीन आता शिक्षा शिवद्वेष्या पाहे पा. विद्युत प्राय असेल ता तीव्र ऊर्ध्व असते महावीर. छेदित झाला दक्षशिर प्रळय थोर जाहला. दक्षशिर गगनी उसळले वीरभद्रे पायांतळी रगडिले. मग उमा माधवाशी ते वेळे देव पातले चौकडोनी. सकळ सुरांसहित कमळासन करीत उमा वल्लभाचे स्तवन. म्हणे वृषभध्वजा कृपा करुण दक्षा लागे उठवी. संतोषोणी कर्पूर गौर म्हणे आणोनी लावा दक्षाचे शिर. परिते नेती वीरभद्र पायांतळी रखडिले. म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीन ऐसा संवार. जो शिवनाम न घे अपवित्र जिव्हा छेदिन तयाची. जोण करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदिन. जोण पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी. विष्णू थोर शिव लहान हर विशेष विष्णू स्थान. ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संवारीन तयाते. सर्वथा नेती मी दक्षशिर काय करतील विधी हरिहर. मग मेष शिर सत्वर दक्षा लागे लाविले. सजीव करुणिया दक्ष तीर्थाटना गेला विरूपाक्ष. 12 वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने. महास्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्र वर्षे संपूर्ण तपासणी बैसला. पुढे हिमाचळांची उदरी अवतरले त्रिपुर सुंदरी. शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमणगाची स्त्री मेनका 30 पुत्र झाला मैनकपर्यंत देखा. पार्वती कन्या जगदंबिका आदी माया अवतरले. ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरे. कमल जन्मा वृत्रारे त्यासही दुजी करवेणा. जिचे स्वरूप पहावया येती सुरभूसु मिळवणिया. जिचे स्वरूप वर्णावया सहस्रवदना शक्ती नव्हे. मृगमेळ कल्हार खंजन पुरवंडी करावे नेत्रांवरून. अष्टनायकांचे सौंदर्यपूर्ण चरणांगुष्टीन तुळे जिच्या. आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोणे लज्जित होय द्विजराज. कंठीरव देखोणे जिचा माज मुखण दावी मनुष्या. परमसुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्र निळगाळुनी. दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती. आदिमाया प्रणव रूपिणी ते झाली हिमणग नंदिनी. अनंत शक्तींची स्वामिनी वेद पुराणे वंद्य जे. कोट्यानुकोटी मिणकेतन सांडणी करावी नखावरून. अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडून वरी जाय. ब्रह्मादी देवमुनीहून गर्वी पाळे बाळे तिनी. बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलांगी. सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती. पदमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे. त्या सुवासासी वेदुणी वसंत भोवता गडबडा लोळत. केवळ कणकलता अद्भुत कैलासाहुणी उतरली. नंदी सहित त्रिपुरारी येऊनी हिमाचळी तपकरी. शिवदर्शना झडकरी हिमणग येता जाहला. घालून आलो टांगण करीत जेव्हा बहुतस्तवन. यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे. 60 सहस्र लावण्य खाणी सर्व सखिया जैसा पद्मिनी.
तया सहित गजास्य जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभिपुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले पंचदश लोचन सदा निमगन स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघे जण तारकाक्ष विद्युन्मालिक मल्लोचन तिही घोर तपाचरुण उमारमण अर्चिला सहस्त्रदळ कमळे करुण त्रिवर्ग पूजिती त्रिनयन सहस्रांत एक न्यून कमळ झाले एकदा तिघेही काढून नेत्र कमळे शिवार्चन करीते झाले मागुती एक न्यून आले मग स्वशिर कमळे अर्पिले प्रसन्न होणी त्रिनेत्र तिघे उठविले तारकपुत्र तिघांचे देदले अपेक्षित वर झाले अनिवार्य त्रिभुवनी तिघांचे चतुर्मुख प्रसन्न होणी त्रिपुरे दिदली अंतरिक्ष गमणी दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधोणी निमी शारदे एक होती हेतुक्यात जो धनुधर मारील लक्ष साधुनीश्वर त्रिपुरांसहित संहार तुमचा करील निर्धारे त्यावरी त्या तिघा जणी त्रिभुवनी त्रासले बळी करुणी देव पळविले स्वस्थानाहुनी पेडिले धरणी बहुपापे मग देव ऋषी सकळ मिळून वैकुंठपतीस गेले शरण गरुडध्वज सर्वांस घेऊन शिवा पाशी पातला करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित म्हणते त्रिपुरे पिडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत शुभ म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे तव देव बोलती समस्त आम्ही सजोणी देतो दिव्य रथ मग कुंभिणी स्यंदन होत चक्रे निश्चित शशी मित्र मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद तुरंग बळीवंत मूर्तिमंत पै झाले सारथी विधी होत सत्वर लाविले शास्त्रांचे वाग्दोर पुराणे तटबंध साचार उपपुराणे खेळे बहु कणकाद्री धनुष्यथोर धनुर्जा होत भोगेंद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी रथी चढता उमानाथ रसा तळी चालिला रथ कोणासी न उपडे निश्चित मगनंदी काढित शृंगाने मग स्पंदने एक चरण तुझ्या नंदीवरे ठेवून अपार युद्ध करून त्रिपुर दळे संवारिले होता युद्धाचे धनचक्र वीरभद्रे संवारिले असुर परी अमृत कुंडे समग्र दैत्यांकडे असती पायी अमृत शिंपिता अमृत सजीव होती सवेची दैत्य शिवे मेघास्त्र घालुनी समस्त अमृत कुंडे बुडविले अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानिपती दिव्य सहस्त्र वर्षे झाली येची रीती न लावती पाती कदापि अंगी लोटला घर्मपुर तेहे भीमरथी गंगाथोर नेत्रींचे जलबिंदू पडता अपार रुद्राक्ष तेथे जाहले दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर तेने असुरांशी जय अपार मग बौद्ध रूपे श्रीकरधर दैत्य स्त्रियांतर प्रवेशला वेदबाई अपवित्र प्रकट केले चावार्क शास्त्र पतिव्रता धर्म मोडोनी समग्र व्यभिचार कर्मे करविले तेने दैत्यांस झाले अकल्याण तव इकडे शिवे लक्ष साधून धनुष्य योजिला विष्णुबाण पाशुपतास्त्र स्थापुणी उगवले सहस्त्र मारतंड तैसे अस्त्र चालिले प्रचंड ही उभारिला काळदंड संहारमया विश्वाते ही प्रळयाग्नीची शिखा सबळ की कृतांताची जिव्हा ते जाळ ही ते प्रळय मेघांतील मुख्य चपला निवडिली ही सप्तकोटी मंत्र तेज पाही एकवटले त्या अस्त्राठाई देव दैत्य भयभीत हृदयी म्हणती कल्पांत मांडिला न्यास सहित जपोणी मंत्र सोडून दिले दिव्यास्त्र नवखंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी सहस्त्र विजा कडकडती तैसी धाविणली अस्त्रशक्ती भय व्यापिला सरितापती अंग टाको पाहती दिग्गज देव विमाने पळविती गिरी कंदरी असुर दडती एक मूर्छणा येऊनी पडते उठती ना मागुते त्या अस्त्रेन लागता क्षण त्रिपुरे टाकीला जाळून त्यात तृतीय नेत्रींचा प्रलयागण सहाय्य झाला तया ते तिन्ही ग्रामसेनेसहित त्रिपुरे भस्म झाली तेथ देव शिवस्तवण करीत चरण धरित सप्रेमे त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर तेने प्रलय मांडिला थोर देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुणी नेले भागीरथी आदी गंगा पवित्र धरुणी नेत तारकासुर देवांगणा समग्र दासी करुणी ठेविल्या ब्रह्मा विष्णू शशिवर करीती कांती विचार म्हणती शिव उमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख त्याचे हस्ते मरेल तारकासुर मग बोलावणी पंचशर म्हणती तू वाजावणी सत्वर शिव पार्वती ऐक्य करी हिमाचली तप करी व्योमकेश मन्मथा तू भुलवी तयास मग रथी सहित कुसुमेश शिवाजवळी पातला पार्वतीच्या स्वरूपांत रथी तेव्हा प्रवेशत वसंते वण समस्त शृंगारिले तेधवा शिवाच्या मानसी त्यस्त तेज प्रवेशला शफरी ध्वज पाखरे करीती बहुगज भज शिवध्यान विक्षेपिती तो
ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर. तो पार्वती होणी कामातुर पाठीसी उभी मन्मथाच्या. शिवे उघडिले नयन तो पुढे देखिला मिणकेतन. म्हणे माझ्या तपासी केले विघ्न मग भाललोचन उघडिला. निघाला प्रलय वैश्वानर भस्म केला कुसुमशर. फाल्गुन पौर्णिमा साचार काम जाळीला ते दिनी. शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन स्मरगृह शब्द उच्चारून नाना परी उपहासिती. शिवाची आज्ञा तैपासून फाल्गुन मासी हुताशनी करुण. जो हे व्रतन पाळी पूर्ण अवदसा जाणत्या बाधी. ऐसा संवारुणी पंचशर विचार करुणी पंचवक्त्र. तत्काळ उठवणी कर्पूर गौर गेला कैलास सदनासी. रती शोक करी बहुत मग सावधान करी निर्जनाथ. म्हणे कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल. कमलासणी कन्येसी भोगिता कंदर्पास शाप दिधला होता. की शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामातू. असो इकडे हिमणग कुमारी शिवप्राप्ती लागी तप करी. सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमणगाची. पार्वती तप करी वणी शिव तेथे गेला बटुवेश धरुणी. गायनाच्या छंदे करुणी पुसे भवानी प्रती तेव्हा. कासे तप करी सीते येथ येरी म्हणे जो कैलासनाथ. पती व्हावा एतदर्थ आचरे तप तेथे मी. बटू बोले ते अवसरी तू तव हिमणग राजकुमारी. शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण. ओले गजचर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण. वसविले महाश्मशान भूतगण सभोवते. तरी विष्णू विलासी सगुण त्यासी वरी तू ऐक वचन. असे योग्य पंचवदन वर्णवे सर्वथा. ऐकता क्षोभले जगन्माता म्हणे शिवनिंदका होय परता. वदंड दाखवे मागुता परमखळा द्वेषिया. शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटाळ व्हावा साचार. तुझ शिक्षा करी निर्धार विप्र म्हणून राहिले. देखोणी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रगट करी कर्पूर गौर. पार्वतीने करुणे जय जयकार चरण दृढ धरिले. शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो मागलवलाही. अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्म्या. अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी. पितृसदना धडकरी गेली तेधवा जगदंबा. मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठविले. हे म्हणगे ते आदरे पूजिले षोडशोपचारे करुणिया. अरुंधतेने येऊन भवानी पाहिले अवलोकुण. म्हणे शिव आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे. मणमत संवत्सर चैत्र मासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी. निश्चय करुणी सप्तऋषी स्वस्थानासी पातले. कधी होईल शिवगौरी लग्न इच्छिती ब्रह्मेंद्रांद्री सहस्रनयन. तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी. इकडे नंदीस पाठवणी ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले. घेऊणी त्रिदशांचे पाळे पाक शासन पातला. इंद्रिये सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्त्र 88 सहस्र ऋषीवर शिष्यांसहित निघाले. सिद्धचारण गुह्यक पितृ मरुद्गण वसुअष्टक 11 रुद्र 12 यक्षनायक पातला. आपुलाल्या वाहणी बैसोण लोकपाल निघाले संपूर्ण. नवग्रह अष्टनायक आदी करुण किन्नर गंधर्व सर्वही. एवं सर्वासहित शंकर हिमाचलासे आला सत्वर. नगेंद्र येऊणी समोर पूजोणी नेत सकळांते. 10 सहस्र योजने मंडप उभविला ज्याचे तेज अमुप. सुवर्ण सदने देदीप्य जाणवशासी दिदली. शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मितेक. म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुषाणादी. हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अतिसगुण. असो देवक प्रतीक्षा करून मूळ आला हिमाद्री. आद्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वये करीत. नवनिधी अष्टमहासिद्धी राबत न्यून तेथे नसे काही. असो नवरा मिरवित नेल्या आपुल्या मंडपात. धूपर्कादीत पूजा विधी समस्त हिमाचल करीतसे. लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मराळी. बाहेर आणली हिमणग बाळी उभी केली पटाड. लग्न घटिका पाहे दिनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती. ओम पुण्याहम निश्चिती कमलासन म्हणतसे. असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणीग्रहण. होमासी करती प्रदक्षिण शिवशक्ती तेधवा. इतुके याज्ञिक झाले सर्वही परिणोवरी कोणी देखिले नाही. प्रदक्षिणा करते ते समयी पदनख देखिले विधीने. कामे व्यापिल्या सुरेजामात पटपटा वीर्य बिंदू पडत. 60 सहस्र लखिल्य तेथ जन्मले क्षण न लागता. अन्याय देखोणी थोर मदनांतक कोपला निवार. ब्रह्मयाचे 5वे शिर छेदुणे टाकले तेधवा. झाला एकची हाहाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार. समाधान करी अपार चतुर्वक्त्र नाम तैपासोणी. असो यथाविधी सोहळे 4 दिवस संपूर्ण झाले. सकल देव गौरविले वस्त्रालंकार ही म्हणगे. सवे पार्वती घेऊन कैलास आला शूलपाणी. यावरी सर्व देव मिळवणे प्रार्थिते झाले विश्वनाथा.
खुंटली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती मग तो मिणध्वज पुढती अनंग करुणी जीवविला अंधकपुत्र तारकासुर तेने पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती चारी युगेपर्यंत शिव उमा एकांती रमत परिणो हे वीर्यपात नव्हे सुत या करिता तो तारकासुरी केला आकांत स्वर्ग जाळिले समस्त देवललना धरुणी नेत दासी बहुत पै केल्या देव शिवासी शरण जाती तव ती दोघे एकांती रमती देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची मग अग्नियात पाठविला अतीत वेश तेने धरिला जो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला देवी पाठविला मित्र म्हणून हाक फोडून भिक्षा मागत शिव पार्वती साज्ञापित माझे वीर्य धरुणी अद्भुत भिक्षा देई अतिताते मग अमोघ वीर्य धरुण अग्निस देत अंबिका आणून सांडले जेथे वीर्य जाण रेत खूप झाला तोची पारा परमचंचळ न धरवे कोणा हाती ते जाळ असो कृशाणुने वीर्य तत्काळ प्राशन केले ते धवा अग्नी झाला गरोदर परम लज्जित हिंडे कांतार तो साही कृतिका परमसुंदर ऋषी पत्न्या देखिल्या त्या गंगेत स्नान करुणी तापत बैसल्या साही जणी तव अग्निनेत गर्भ काढुनी पोटात घातला साईंच्या साही जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करीती म्हणे मग लज्जेने गर्भ काढुनी साही जणींनी त्यागिला साईंचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले सहा मुखे हस्त शोभले द्वादश सरळ तेजस्वी कार्तिक मासी कृतिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूरवाहन भस्मांगी उपासित शिवाते शिवे निजपुत्र जाणुनी नेमुनी लाविला अपर्णास्तनी सप्तवर्षे मृडानी लालन पालन करी त्याचे देवांसी सांगे वैश्वानर शिवाशी झाला स्कंदपुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालिले सेना जयाची 72 औक्षहिणी त्याचे नगर वेळती सुधा पाणे पृतने सहित तेच क्षणी तारकासुर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिक पासी जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण दिव्यरथी बैसवून अभिषेक केला कुमार इकडे तारकासुर सुद्धा पाणी युद्ध करीती झोट धरणी देव त्रासिले दैत्यांनी आले पळवणी कुमाराकडे स्कंदा पुढे कर जोडून देव करीती अपार स्तवन रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला देवांचा वृत्तांत जाणून सकळ कुमारे धरिला रूप विशाळ तो तारकासुर धाविंडला प्रबळ शिवकुमार लक्ष्मणी 33 कोटी सुरवर उभे स्वामींचे पाठी भार तारका अंगी बळापार 10 सहस्र कुंजरांचे तारकासुर निवार वर्षे सायकांचे संभार स्वामींचे पाठीसी सुर लपती सत्वर जाऊनी लक्ष्मणी या पाकशासन तारके शक्ती दिदली सोडूनी प्रळय चपळेस मागे टाकून मनोवेगे चालिली भयभीत चक्र होऊन करी हरिस्मरण कर जोडून म्हणे हे इंदिरा मान सरंजन निवारी येऊनी शक्ती हे ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशावतार चरित्र चालका मधुमुरणकांतका निवारी प्रळय शक्ती हे वैकुंठी होणी योगमाया हरिणे धाडे लवलाया तिने ते शक्ती परतोनिया एकीकडे पाळिले यावरी तारके बाणांचे पुर स्वामीवरी सोडिले अपार मुख पसरवणी शिवकुमार तितुके गिळता जाहला नाना शस्त्रे अस्त्रशक्ती तारके सोडिल्या आणि वारगती तितुक्या गिळल्या सहज स्थिती शास्त्र संख्या वदनाने अंतरुद्रा समान भयानक दिसे मयूरवाहन तारके ब्रह्मास्त्र दिदले सोडून तेही गिळे अवलिळे जितुके शस्त्रमंत्र निर्वाण तितुके प्रेरित असे तहू कडून प्रळय काळासम शिवनंदन गेळी क्षण न लागता मगणे हा शस्त्र तारकासुर स्पंदनाहुनी उतरला सत्वर स्वामीवरी धावी आणि वार सौदामिनी सारिखा ऐसे देखुणी षडानन कृतांत ऐसे हाक देऊन रथाखाली उतरून मल्ल युद्ध आरंभिले सप्तदिनपर्यंत युद्ध झाले परमद्भुत तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटवणी पायी धरुणी अवलीला चक्राकार भोंडीला मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मृद्ध अट्टवत निघोणी गेला प्राण दुंदुभी वाजवी शचिरमण पुष्पे वर्षिती सुरगण करजोडून स्तुती करीती मारिला जेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षाचा शिवकुमार मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिदले तारकासुरांचे नगर इंद्रे लुटिले समग्र देवस्त्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले लागला तेव्हा जय वाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस नमुनी शिवमृणानीस सुख अपार दिदले मग झाले मौजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत आता स्त्री करून यथार्थ गृहस्थाश्रम करी की
षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कळशास्ती म्या देखिल्या नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मत अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारख्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हसे आले सुकुमारा काय उत्तरा बोलत तुझ सारख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडवणे धीमी ऐसे कुमार बोलून महाकपाटांत जाय पळून मग ते जगन्माता आपण धरू धाविणली तयाते नाटोपे कुमार ते क्षणी अंबा दुःखे पडे धरणी जे त्रिभुवनपतीची राणी वेद पुराणी वंद्य जे अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या सणासी पाणा कोणासी पाजू षडानना निज वदना दाखवी घेई तुझे दूध लोणी म्हणोनी कुमार वर्मी ते क्षणी बोले तेव्हा शापवाणी क्रोधे करुणी कुमार तो माझे दर्शनाची स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कृतिका योगी तो सप्तजन्म सभाग्य होईल धनाढ्य वेद पारग अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानचे स्वामी ऋषी विणविती समस्त भवानी तुझ लागे तळमळत भेटोणी येई त्वरित वाराणसीस जाऊणी मग स्वामी आनंदवना जाऊणी आनंद विले शिवभवानी उभयतांचे समाधान करुणी मागुती गेला पूर्वस्थळा स्कंदपुराणी कथासुत शौनकादिकांप्रती सांगत ऐकता विघ्ने समस्त क्षण मात्रे दग्ध होती अर्पणा हृदयाब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मा अनादिसिद्धा आनंद कंदा जगद्गुरु शिवलीला मृत्युनंत प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सर्जन अखंड त्रयोदशाध्याय गूढ श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु।